नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल म्हणजे योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. जर या युट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. स्वतःच्या नावावर जमीन असलेल्या आणि दुसऱ्या जमिनीवर शेती करणाऱ्या भाडेकरू कंत्राटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो, याचे उत्तर नाही असे आहे. ज्या शेतकरी बांधवांच्या स्वतःच्या नावावर जमीन आहे असलेल्या शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळत आहे. आणि पीएम किसान योजनेचे काही नवीन नियम सुद्धा यामध्ये बदललेले आहेत. पीएम किसान महासन्मान योजनेचा लाभ फक्त त्याच शेतकरी बांधवांना मिळतो त्याच्या नावे स्वतःची जमीन नोंदणी करत आहे. अखेर आज 12 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार आहेत का, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. अर्ज करताना आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे तो म्हणजे अर्जाचा जो महत्वपूर्ण आहे ते म्हणजे 7/12 उतारा हा आवश्यक आहे. 7/12 तुम्हाला लागणार आहे. तुम्हाला जर या योजनेचा अर्ज करायचा असेल तर पीएम किसान योजनेचा हप्ता 12 वाजता मिळणार आहे का, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुन्हा एकदा विनंती आहे, आपण पाहायला सुरुवात केली आहे योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनल. आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत अनेक दिवसापासून शेतकरी बांधव या योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी पीएम किसान योजनेच्या पात्र शेतकरी वाट पाहत आहेत. अखेर ही प्रतीक्षा संपणार आहे का, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. सुरुवातीस मित्रांनो हे काम करायचं आहे ते म्हणजे सुरुवातीस तुम्ही जी फार्मर आयडी काढलेली आहे का नाही हे तुम्ही चेक करा. जर काढली असेल तर तुम्हाला हप्ता थेट वितरित होणार आहे. जेव्हा जे कार्यक्रम आहे ते केल्याच्या नंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तुम्हाला या योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकरी बांधवांनी अत्यंत महत्त्वपूर्ण काम करायचं आहे ते म्हणजे डीबीटी लिंक खात्या आहे का नाही हे तुम्हाला बघायचं आहे. ही डीबीटी लिंक जर खातं तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हप्त्याचं थेट वितरण होईल. अन्यथा आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर तुम्हाला हप्त्याचं वितरण झाल्या तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. ही दोन्ही कामे पूर्ण करा. धन्यवाद.